चौका येथे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राधाकिसन पठाडे यांच्या उपस्थितीत लाडसावंगी सर्कलमधील विविध समस्यांवर आढावा बैठक पार पडली। भगवान बाबा कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली। नागरिकांनी आपल्या समस्या मांडत तातडीने उपाययोजनांची मागणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देत विकास कामांना गती देण्याचे निर्देश डॉक्टर पठाडे यांनी दिले। प्रभाग समितीचे असं आहे की आपण पंचायत राज व्यवस्था किती प्रभावीपणे राबवली त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी बैठक घेतली। या बैठकीला सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का नाही किंवा तिथल्या अडचणी काय त्या समजून घेण्यासाठी ही प्रभाग समितीची बैठक होती। साधारण आपण प्रभाग समितीची बैठक ही 3 महिन्याला घेतली पाहिजे असा नियम आहे। 73वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस लागू झाली त्यावेळेसपासून या प्रभाग समितीच्या बैठका घ्या अशी तरतूद आहे। पण सर, तुम्ही ज्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते आतापर्यंत त्याची किती आता काय आम्हाला 3 महिने झाले। प्रत्येक आम्ही जे आश्वासन दिले त्याचे प्रस्ताव घेऊन ते प्रस्तावाचा किती प्रस्ताव प्रलंबित आहे, आपण काय कामं केली पाहिजे, काय प्रलंबित आहे त्याच्यासाठीच ही आढावा बैठक होती। आणि आत्ता जिल्हा परिषदला वेगवेगळ्या कामाचं नियोजन चालू आहे आणि त्या नियोजनासाठी ग्रामसेवक असतील, या भागातले तलाठी असतील, यांनी ते प्रस्ताव सादर करायचे। इथं अंगणवाडीची काय समस्या आहे, आशा वर्करची काय समस्या आहे, आरोग्य केंद्राची काय आहे, शाळेची काय आहे, ह्या सगळ्या समस्या जाणून घ्यायच्या, त्याच्यावर उपाययोजना करायच्या, त्याचे प्रस्ताव नियोजनामध्ये शासनाकडे पाठवायचे। ते ग्रामपंचायतीपासून मुख्याध्यापकापासून BO कडे जातात, BDO कडे जातात आणि BO कडून ते जिल्हा परिषदला येतात। मग ते सिंचनचे असतील सिंचनमार्फत विभागामार्फत, बांधकाम असतील बांधकाम विभागामार्फत, अंगणवाडी बालवाडीचे असतील ते महिला विकास मार्फत, बालकल्याण समितीमार्फत, शिक्षणाचे असतील शिक्षण समितीमार्फत, हे वेगवेगळ्या विभागाचे जे प्रस्ताव आहे, सार्वजनिक बांधकाम असेल, जिल्हा परिषद बांधकाम असेल, जिल्हा परिषद शिक्षण असेल, जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेतला असेल आणि MSEBीचा सुद्धा जे काय प्रश्न असतील, कोण्या वाड्या वस्तीला जोडायचे ते काय प्रश्न प्रलंबित असेल हे सगळ्याचा या ठिकाणी आढावा घेतला। आणि वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी शेतकरी, सरपंच, आजी माजी उपस्थित होते। त्यांच्या ज्या ज्या शंका होत्या त्याचं या ठिकाणीच निकाली निघावा हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उद्देश आहे। म्हणून ही आढावा बैठक घेतली। जनतेला सर्कलमध्ये जनता दरबार म्हणून ही आढावा बैठक होती। आणि आढावा बैठकीमधून जे जे प्रश्न आले येणाऱ्या 3 महिन्याच्या बैठकीपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लावायचे, या दृष्टीनं ही योजना शासनाच्या योजना गतिमान करण्यासाठी, अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ही बैठक आयोजित करते। निश्चितपणाने या बैठकीचा चांगला मेसेज लोकांमध्ये जाईल आणि लोकांच्या योजना राबवण्याला या ठिकाणी मदत होईल। निश्चितपणानं सगळ्या अधिकाऱ्याचा आणि प्रत्येक 3 महिन्याला आराखडा घेऊन या बैठकीला आमच्या पंचायत समितीचे मेंबर सदस्य अर्चनाताई बोगाने होत्या, लाडसावंगी गणाच्या पंचायत समितीच्या सदस्य विजयताई पवार होत्या, या गावचे माजी सरपंच साळवे साहेब होते, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पात्रे साहेब होते, सगळ्या विभागाचे या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते। माजी पंचायत समिती सभापती सरसाताई वाघ त्या पण उपस्थित होत्या, राहुल भाऊ वाघ होते, शंकर बोगाने होते, नवनाथ भाऊ होते, अनेक वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आमच्यासोबत असलेले माजी सरपंच आत्माराम असतील, या सगळ्या योजना प्रभावी राबवण्यासाठी या ठिकाणी बैठक घेतली। मला विश्वास आहे या भागातील लोकप्रतिनिधी या नात्यानं आमच्या भागामध्ये प्रभावीपणे योजना राबवण्यासाठी अधिकारी पदाधिकारी यांच्या संयुक्त कारभारामधून एक चांगलं प्रशासन आम्ही या भागाला देऊ, यामध्ये कुठेतरी मात्र शंका नाही। येत्या 6 महिन्यामध्ये कोणते असे ठोस कामं करणार असं? या 6 महिन्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ज्या विहिरी आहेत तिथं कुठं पाईपलाईन आहेत तर कुठं विहीर आहे तर लाईट नाही आहे, अनेक शाळेची या ठिकाणी दुरावस्था आहेत, त्या शाळेचे प्रस्ताव मागवण्यात आले, अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असतील, तिथले शिक्षक असतील, आरोग्य केंद्राची बी अनेक ठिकाणची भागामध्ये गैरसोय आहे, या सगळ्या विषयावर या ठिकाणी संयुक्त चर्चा झाली आणि एक चांगला मॅसेज, चांगली कामं या ठिकाणी गतिमान प्रशासन करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती। आणि याचा फायदा, जी बैठक आम्ही सुरुवात या ठिकाणी केली
मला वाटतं PV नरसिंहराव पंतप्रधान असताना 97 घटनादुरुस्ती 75वी घटनादुरुस्ती लागू करते आणि तिचं खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंट आम्ही आज चौक्या सर्कलमधून करतो त्या योजनेचं. तेव्हाचं इम्प्लिमेंट आता करताय. आता करतोय. आतापर्यंत कोणा घेतली नाही. जिल्ह्यातली पहिली अमेंडमेंट करून ठेवलं होतं मागच्या सरकारने. इम्प्लिमेंट तुम्ही केलं. लोकप्रतिनिधी मी काय सांगितलं की अनेक ठिकाणी या ठिकाणी प्रशिक्षण होतं आहे. पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायत असतील, लोक प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे योजना राबवायची माहिती अपुरी असतात. मी एकाच विनंती करतो की सगळे लोकप्रतिनिधी असतील यांनी निश्चितपणानं शासनानं ज्या वेळेस प्रशिक्षणाला बोलवलं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपल्या योजना प्रभावीपणे राबवाव्या हीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो.